म्हणजे मी आज बनवलेली आहे आलू मटारची छान अशी भाजी आणि छान रेसिपी आहे. आवडेल तुम्हाला. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया आलू मटारची झटपट भाजी कुकर मध्ये. पण छान अशी रेसिपी आहे बेसिक मसाल्यामध्ये. मसाले सर्वप्रथम पाहूया. मसाले काय काय घेतलेले. गरम मसाला जो घरी कुठल्याही ब्रँडचा असेल तो वापरू शकता, तो अर्धा चमचा घेतलेला आहे. पाव चमचा जिरे पूड घेतलेली आहे. धने पूड 1 चमचा. पाव चमचा हळद. काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, रंगासाठी घेतलेली आहे. जवळजवळ अर्धा चमचापेक्षा थोडी जास्त आहे. हळद पाव चमचा. घरगुती जो आपला ठेवणीतला मसाला घरी अस्तित्वात असेल तो घ्या, 1 चमचा घेतलेला आहे. 2 बटाटे असे थोडेसे मोठे चिरून घेतलेले आहेत. आणि ही मटार घेतलेली आहे, जवळजवळ घेतलेली आहे 2 वाटी एवढी घेतलेली आहे. वजनी मापाने घेतली तर पाव किलो पेक्षा थोडी जास्त आहे. तर ही फ्रोझन मटार आहे. तुमच्याकडे फ्रेश मिळत असेल तर फ्रेश घेऊ शकता. टोमॅटो प्युरी घेतलेली आहे, एक अर्धा बाउल इतकी, म्हणजे जवळजवळ 2 टोमॅटोची प्युरी समजायची ती. तर प्युरी नसेल तर तुम्ही मिक्सरला टोमॅटो बिया काढून वाटून घेतले तरी हरकत नाही. 3 चमचे छोट्या चमच्याने दही घेतलेले आहे. वाटण करण्यासाठी घेतलेले आहे. कांदे 2 असे चिरून घेतलेले आहेत, कच्चच वाटण करायचे. काजूचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत. एक मोठा लसणाची पाकळी लहान असेल तर 3-4 घ्या. एक आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची आहे खाली गेलेली आहे ही बघा. तर हिरवी मिरची एक घेतलेली आहे. तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. खडे मसाले बटलं तर मी खडे मसाले जास्त घेतलेले नाही. तेजपान, दालचिनी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि जिरा घेतलेला आहे. कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम. दुधावरची साई नसेल तर दुधावरची साई करून घ्या तरी चालेल. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे आणि आपल्याला घालायचे तेल. तेल किती घालायचं तर तेल तुमच्या मर्जीनुसार तुम्ही 3 चमचे 2 चमचे घालू शकता. मी 1 ते 1.5 चमचा एवढे तेल नेहमी घालते. नेहमी म्हणते तुम्ही तेलाचा आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या मर्जीनुसार घाला. आणि आता आपल्याला पहिलं वाटण करून घ्यायचंय. हे वाटण आणि हे कच्चच वाटायचंय आणि दही घालून आपल्याला हे वाटण घ्यायचंय. तर मग मी पहिलं वाटण करून घेते आणि मग पुढे दाखवते. आपल्याला ही रेसिपी कुकरमध्ये बनवायची आहे. तर कुकरमध्ये मी बघा 2 ते 3 चमचे एवढे तेल घालून घेतले. म्हणजे पळीच्या मापाने झालं तर 1.5 पळी इतकं मी तेल घातलेलं आहे. तर तेल गरम होऊ द्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला खडे मसाले म्हणजे जिरं, दालचिनी आणि तेजपान, वेलची घेतलेलं आहे ते पहिलं घालून घ्यायचंय. तेल गरम झालेले आता हे खडे मसाले घालून घ्यायचे. आणि खडे मसाले घातल्यानंतर मी मीठ सांगायचं विसरले होते, तर मीठ असं मी फोडणीवरच घालून घेते. म्हणजे आपण जे वाटण तळणार आहेत त्यामध्ये शिटे उडणार नाही. कमी उडत नाही असं नाही, पण कमी उडले जातात. तर जे चवीनुसार जेवढं मीठ पाहिजे तेवढं फोडणीला तेलावरच घालून घ्यायचं. आता हे कांदा आणि काजूची पेस्ट बनवली ती घालून घ्यायची आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आता हा कांदा कच्चा वापरलेला आहे त्यामुळे ह्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण तळून घ्यायचं आहे. पूर्ण हा कांद्यातलं पाणी आटवून घ्यायचंय. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका. थोडासा रंग बदलला की त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. बघा कांद्याचं पाणी थोडं आटलेलं आहे. आता त्यामध्ये हे सगळे बेसिक मसाले जे आपण घेतले ते घालून घ्यायचे. मिक्स करायचे व्यवस्थित कांद्यासोबतच. कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम आपल्याला शेवटी घालायचंय. आणि ह्याच सोबत आपल्याला घालायचंय टोमॅटोची प्युरी आणि ती पण आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आता हा सगळा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि दहीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. ही साखर आहे, पावडर शुगर आहे. इकडे पावडर शुगरच मिळते, मोठी साखर नाहीये ती. आणि आता ही मिक्स करून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची. बघा मसाल्याचं तेल सेपरेट होत आहे बघा. आता आपल्याला ह्यामध्ये बटाटा आणि मटार घालून घ्यायचे. या स्टेजला तेल सुटलं की मसाल्याला सगळं तेल सुटलं की मटार आणि बटाटा घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा. फक्त आपल्याला ह्याला फक्त 1 शिटी काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम शिटी झाल्यानंतर कुकर उघडून नंतर ते घालायचंय. आता फक्त ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे ग्रेव्ही मध्ये आणि आपल्याला ह्याला शिटी काढायची. गरम पाणी घालायचंय. आता 1 वाटी एवढं गरम पाणी घालूया आणि शिटी काढून घेऊया.
1 वाटी एवढं पाणी. अशी जाडसर थिक ग्रेव्ही ठेवायची आहे आणि छान अशी ही भाजी कुकरमध्ये होते. ही भाजी तुम्ही कुकरमध्ये नाही कढईमध्ये पण करू शकता, पण कुकरमध्ये पण तेवढाच वेळ लागणार आणि कढईमध्ये पण सेमच टाइम लागणार. आता ह्यावर आपल्याला झाकण लावून घ्यायचंय आणि 1 शिटी काढून घ्यायची. 1 शिटी झालेली आहे आणि आता आपण हा कुकर उघडून घेतलेला आहे. बघा कुकरला शिटी घेऊन नंतर मी आता पुन्हा गॅस चालू केलेला आहे. 1 शिटी घेतल्यानंतर गॅस पुन्हा चालू केलेला आहे. ग्रेव्ही खूप थिक झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला आता थोडासा गरम पाणी घालून घ्यायचे आणि थोडी पातळ करून घ्यायचे, कारण जाड झालेली आहे. आणि छान अशी 1 शिटीमध्ये मटार शिजून जाते. तुम्ही ही पातेल्यामध्ये केली तरी तेच टाइम लागणार आहे. टाइम मध्ये काही फरक नाही होणार मिळत. आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय फ्रेश क्रीम. गॅसची आज मंद करायची, बंद नाही करायची, मंद करायची. आणि फ्रेश क्रीम, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून आपल्याला थोडीशी उकळी आणून घ्यायची मंद आचेवर. कसुरी मेथी घालून घेऊया. कसुरी मेथी घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते भाजीला कसुरी मेथीची. आणि आता ह्यावर घालायची आपल्याला फ्रेश क्रीम. तर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली ही आलू मटारची छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता मी ही बाउल मध्ये काढून घेते. बघा मंडळी, छान अशी आलू मटारची भाजी आपली तयार झालेली आहे. ही तुम्ही चपाती, भाकरी, नान सोबत छान लागते. रोटी, नान सोबत ही भाजी छान लागते. रेसिपी कशी झाली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.